नमस्कार, फूडी जयश्री या माझ्या चॅनलमध्ये मी जयश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। शिमला मिरचीच्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या तुम्ही केल्या असतील, पण आज मी तुमच्याबरोबर बेसन घालून बनवलेली टिफिनमध्ये नेता येईल आणि झटपटसुद्धा बनवून तयार होईल अशी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचे आहे। जर तुम्हाला इथे तेल जास्त वाटत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालणार आहे। जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे। त्यानंतर पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा हळद, चवीपुरतं तिखट। इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, हे तिखट सुद्धा आहे आणि याचा कलर सुद्धा खूप छान येतो। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता यानंतर काही कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि मसाल्यांबरोबर छान परतून घ्यायचं आहे। हे मसाले परतत असताना गॅस थोडासा मंदच ठेवायचा आहे। काय होतं, लाल तिखटामुळे याचा ठसका लागण्याचे सुद्धा चान्सेस असतात। आता यामध्ये लगेचच शिमला मिरची कट करून घेतलेली यामध्ये घालायचं आहे। आज या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत। एकदम सुकी भाजी आपण या ठिकाणी बनवणार आहोत। शिमला मिरचीला सर्व मसाले छान कोट झाल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण हे शिजवून घ्यायचं आहे। अगदी 4 ते 5 मिनिटात ही शिमला मिरची शिजली जाते। तुम्ही पाहू शकता। अधूनमधून ही शिमला मिरची हलवून घ्यायची म्हणजे सर्व मसाले तळाला चिटकणार नाहीत। भाजी अजून थोडीशी कच्ची आहे, त्यामुळे मी झाकण ठेवून परत एकदा ही भाजी शिजवून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्यांमध्ये तेल खूप छान सेपरेट झालंय। आता या ठिकाणी लगेचच आपल्याला बेसन घालायचं आहे। इथे मी 3 मोठे चमचे बेसन घालते। आता हे बेसन भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया। लक्षात ठेवा, आपल्याला या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे। या भाजीला आपण जेवढं तेल घातलं होतं ना, त्यामध्येच हे बेसन पीठ भाजलं जातं किंवा शिजलं जातं। तुम्ही पाहू शकता फोडणीच्या तेलावरच सर्व बेसन भाजलं गेले। त्याचबरोबर शिमला मिरचीला कोट सुद्धा छान झालंय। आता हे आपण परत एकदा 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता 2 मिनिटांनंतर भाजी छान शिजली गेली आहे। या भाजीमध्ये कुठेही थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तरी तुम्ही याचा कलर पाहू शकता किंवा याचा सुकेपणा सुद्धा बघू शकता। टिफिनसाठी परफेक्ट ही भाजी बनवून तयार आहे। आता ही भाजी गरम गरम टिफिनमध्ये न भरता ही थोडीशी झाकण ठेवून थंड करून घेऊया। खूप सिंपल ही रेसिपी आहे। यामध्ये कुठलेही मसाले किंवा कांदा, टोमॅटो, त्याची पेस्ट असं काहीही करायची गरज नाही। झटपट बनवून तयार होते। ऑफिससाठी किंवा मुलांच्या शाळेमध्ये टिफिन नेण्यासाठी ही परफेक्ट भाजी आहे। नाही भाजीत सांडण्याची भीती असणार आहे किंवा याच्यातलं तेल गळते असंही होणार नाही आहे। खूप परफेक्ट रेसिपी आहे टिफिनसाठी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही आजची बेसन घातलेली शिमला मिरची कशी वाटली ते मला कमेंटमधून सांगा। त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तुमच्या लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल याची गॅरंटी देते। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि तयार आहे आपली टिफिनमध्ये नेण्यासाठीची बेसन घातलेली शिमला मिरची। चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।